वंदना मुळू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत झणझणीत बोंबलाची चटणी। कढई आपली छान तापली आहे, तर आपण आता बोंबलाची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 3 पळ्या तेल टाकून घ्यायचे। 3 पाळ्या तेल टाकून घेतले मी। तर त्याच्यामध्ये आपण आता तेल तापले आपलं, तर कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला बारीक कट करून घेतलेला आहे। 3 कांदे घेतलेत मी मोठे मोठे, ते छान बारीक कट केले। तर छान गोल्डन कलर येतोवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर पण आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा आपला छान मऊ होतो, लवकर शिजतो कांदा। तर कांदा बघा आपला छान मऊ झालाय, मस्त परतलाय। तर त्याच्यामध्ये आपण आता हे बोंबील मी हे करून घेतले होते कट करून, तर ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे पण छान परतून घ्यायचे आपल्याला। तर आपलं बघा बोंबील छान परतलेत मस्त। तर ह्याच्यामध्ये आपण आता मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला। हे पण छान परतून घ्यायचे आपल्याला। हिरवी मिरचीचं जरा अर्धा मिनिट आपण हे छान परतून घेतलेले आहे। तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची आणि 1 चमचा आपण धना पावडर टाकून घ्यायची। ती पण छान परतून घ्यायची आपल्याला आता। तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बोंबलाची चटणी मस्त मऊ होईल आणि लवकर शिजेल। आता हे छान मिक्स करून घेतलेले आहे बघा तुम्ही। आता आपण ताट ठेवून घेऊया याच्यावर। तर आपली चटणी बघा झाली आहे, मी झाकण काढून दाखवते तुम्हाला। छान झाली मस्त चमचमीत, करून बघा तुम्ही नक्की, तुम्हाला पण आवडेल। तर बोंबलाची चटणी आपली झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली बोंबलाची चटणी नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय, उद्या भेटू नवीन रेसिपी सोबत।